नमस्कार मंडळींनो, मी अंजली. आज माझ्या आईची तब्येत थोडी डाऊन होती, तर मला स्वयंपाक करावा लागला. म्हणजे जास्त काही नाही, फक्त भाजी आणि डाळ. कारण की भात वगैरे तिने ऑलरेडी केलाच होता आणि भजी पण बाहेरून आणली होती, चपात्याही होत्या. फक्त डाळ आणि भाजी हे मेनच करायचं होतं. डाळीला लसणाची मस्त फोडणी दिली. तर लसणाची फोडणीची डाळ मला खूप आवडते. त्याच्यामध्ये जिरं, राय, कढीपत्ता, लसूण वगैरे टाकून ती फोडणी दिली. वरतून कोथिंबीर टाकली. एका बाजूला मग भाजीची प्रिपरेशन करायला चालू केली. आणि माझं कसं, कांदा कापला, हात धुवा, टोमॅटो कापले, हात धुवा, लय घाणेरडी सवय. मग ते वगैरे झालं. मग कापायला वगैरे चालू केलं. कांदा, टोमॅटो जे लागतं. आणि हा कांदा लय रडवतो. मलाच नाही, सगळ्यांनाच रडवतो. पण माझी नाही त्याची लय दुश्मनी. आई मला बघत होती, पोरगी करते काय नक्की मोबाईल तिथे ठेवून. मगाचपासून बघते. मग तिला सांगितलं, नाही मी जरा यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवते, म्हणजे असं रेसिपीचं नाही, बट मला आवडतं असं म्हणून बनवते. मग आई तिकडे ताडगोळे वगैरे खात माझ्याविषयी बोलत होती. अच्छा असं आहे का, तसं आहे का. मग ती बघते, मी कापते, ती खाते. मग ते झालं. आणि इथं कांदा मला लय रडवत होता. असं वाटतं कशाला, कोणी कांदा. त्याच्यानंतर दीदी आली ऑफिसवरून. मग तिला चहा हवा होता. मग तिनेच ठेवला चहा. हे तिला मला सांगते, पण ठेवला कारण का कॅमेरा चालू होता म्हणून. हात वगैरे परत धुतले मी. आणि मग इथे भाजीची तयारी करायला चालू केली. तेल वगैरे टाकलं. कांदा वगैरे ऑलरेडी कापून ठेवलाच होता. मग तेल टाकल्यावरती त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, राय एवढी नाही टाकली, थोडीशीच टाकली. मग त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकलं, कारण की मी डाळीत हिंग टाकतेच. मी बघितलं ट्राय करून की भाजीमध्ये टाकल्यावर कशी टेस्ट येते. त्याच्यात टाकलं. म्हणजे कापलेल्या भाज्या होत्या, म्हणजे कांदा, टोमॅटो वगैरे ते टाकलं. मग इथे थोडंसं बोलणं पण चालू होतं. मग थोडी थांबली, गरमलंय होत होतं म्हणून. मग त्याच्यानंतर हे सगळा पसारा होता किचनवरचा. त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकून मग त्याच्यामध्ये बटाटे वगैरे जे कापलं होतं ते टाकलं. आणि जे बेसिक मसाले असतात, मीठ, हळद, लाल तिखट, म्हणजे जे बाकीच्या बायका जी रेसिपी म्हणजे जे मसाले टाकतात तेच. माझ्याकडे असा कुठला स्पेशल मसाला नाही आहे ज्याने पदार्थ जास्त असं हे चविष्ट होतो. नॉर्मल बेसिक मसाले. ते टाकलं. मग थोडा गरम मसाला टाकला, हाच एक्स्ट्रा होता, बाकी काही नाही. मग नंतर थोडं हलवलं. ते त्याच्यामध्ये थोडा गोडा मसाला टाकला, कारण की थपथपीत हवं होतं. कारण की सुकी भाजी अजिबात कोणालाच आवडत नाही. मग पाण्यात टाकलं, कोथिंबीर टाकलं, थोडीशी उकळी आली, तेल सुटलं. त्याच्यानंतर मग कुकर लावला, त्याच्या 3 शिट्या केल्या. बट 3 शिट्या करून वाटाणे थोडेसे कच्चे होते. मग परत 1 शिटी केली, म्हणजे टोटल 4 शिट्ट्या करून मग भाजी मस्त थपथपीत झाली होती. मग पापड वगैरे तळले. आणि हा भांड्याचा खटारा पडला होता तो साफ केला. आणि जे मग किचनवरची जे पडलं होतं ते सगळं घासून पुसून वगैरे घेतलं. कारण किचन जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत डोकंही शांत राहतं आणि मनही शांत राहतं. नंतर ते पुसून वगैरे घेतलं. इथे थोडं दीदी आली. दीदी बोलते, व्हिडिओ चालू आहे ना नक्की. मग आम्ही बघू होतं, हां चालू आहे. कारण खूप वेळ झाला चालू होतं. मग आम्ही डीमार्टमधून वायपर आणलं होतं. पप्पांना दाखवत होती की बघा एकाच पाईपमध्ये कसं ड्राय करत आहे. ते दाखवलं त्यांना. आणि मस्त क्लीन झाला होता ना किचन. असलं बरं वाटत होतं. मग सगळे जेवायला बसलो होतो. आणि भाजी खूप आवडली सगळ्यांना, स्पेशली माझ्या पप्पांना. माझी ॲनिव्हर्सरी होती, सेलिब्रेट केली आणि झोपलो. बाय.